प्रश्नमंजुषा क्रमांक 24 मेघालय। प्रश्न क्रमांक 1, मेघालय या राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली? पर्याय क्रमांक 1 1972, पर्याय क्रमांक 2 1950, पर्याय क्रमांक 3 1960, पर्याय क्रमांक 4 1963। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 1972। प्रश्न क्रमांक 2, मेघालयची निर्मिती कोणत्या राज्याचे विभाजन करून करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 आसाम, पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल, पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 4 मणिपूर। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आसाम। प्रश्न क्रमांक 3, मेघालयची राजधानी कोणती? पर्याय क्रमांक 1 शिलाँग, पर्याय क्रमांक 2 दिसपूर, पर्याय क्रमांक 3 सोहरा, पर्याय क्रमांक 4 दिब्रुगढ। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 शिलाँग। प्रश्न क्रमांक 4, मेघालयचे मुख्यमंत्री कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 तथागत राय, पर्याय क्रमांक 2 कोनराड संगमा, पर्याय क्रमांक 3 एन बिरेन सिंह, पर्याय क्रमांक 4 TR झिलियांग। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 कोनराड संगमा। प्रश्न क्रमांक 5, मेघालय या राज्यात कोणते धर्मीय बहुसंख्याक आहेत? पर्याय क्रमांक 1 हिंदू, पर्याय क्रमांक 2 ख्रिश्चन, पर्याय क्रमांक 3 मुस्लिम, पर्याय क्रमांक 4 बौद्ध। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 ख्रिश्चन। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता देश मेघालय या राज्याच्या सीमेलगत आहे? पर्याय क्रमांक 1 तिबेट, पर्याय क्रमांक 2 चीन, पर्याय क्रमांक 3 बांगलादेश, पर्याय क्रमांक 4 भूतान। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 बांगलादेश। प्रश्न क्रमांक 7, मेघालय या राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे। पर्याय क्रमांक 1 बरोबर, पर्याय क्रमांक 2 चूक। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 चूक। प्रश्न क्रमांक 8, मेघालयचे भूमिपुत्र असलेल्या खालीलपैकी व्यक्तीने लोकसभेचे सभापतिपद भूषवले आहे? पर्याय क्रमांक 1 CM बालयोगी, पर्याय क्रमांक 2 PA संगमा, पर्याय क्रमांक 3 MA अय्यंगर, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 PA संगमा। प्रश्न क्रमांक 9, मेघालयची विधानसभा किती सदस्यीय आहे? पर्याय क्रमांक 1 60, पर्याय क्रमांक 2 48, पर्याय क्रमांक 3 75, पर्याय क्रमांक 4 80। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 60। प्रश्न क्रमांक 10, मेघालयातील नद्या जलवाहतुकीच्या दृष्टीने निरुपयोगी आहेत कारण? पर्याय क्रमांक 1 या नद्या डोंगराळ प्रदेशातून वाहतात, पर्याय क्रमांक 2 नद्यांना पुरेसे पाणी नसते, पर्याय क्रमांक 3 नद्यांमध्ये हिंस्र जनावरे असतात, पर्याय क्रमांक 4 दळणवळण व्यवस्था विकसित असल्यामुळे जलवाहतुकीची गरज नाही। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 या नद्या डोंगराळ प्रदेशातून वाहतात। धन्यवाद।